जर सगळं काही आधीच लिहून ठेवलेलं आहे, तर मग आपण भक्ती का करतो? पूजा पाठ का करतो? देवाची आराधना का करतो? तर बघा, कसं आहे, तुम्ही जर भक्ती करत असाल, तर जे होणार आहे ते तर होणारच आहे. परंतु होणारी गोष्ट वेगळ्या पद्धतीने होते. आपण उदाहरण बघूयात. समजा तुमचा अपघात होणार आहे, असे लिहिलेले आहे. कारण तुम्ही मागच्या जन्मात असे काही कर्म केले असतील, की त्यामुळे कष्ट भोगावे लागणार आहेत. परंतु तुम्ही जर स्वामींचे, महादेवाचे, गणपती बाप्पाचे मोठे भक्त असाल, तर जर तुमच्या कुंडलीत लिहिलंय की या दिवशी अपघात होईल, तर तो त्याच दिवशी होणार. लिहिलं होतं की या अपघातात तुमचे दोन्ही पाय तुटणार, परंतु तुम्ही भक्त असल्याने तुमच्या पायाला फक्त थोडंसं खरचटलं. असंही होऊ शकतं की तुमची भक्ती एवढी खरी आहे, श्रेष्ठ आहे, की तुमचा अपघात झाला, परंतु तुमच्या भक्तीमुळे तुम्हाला काहीच झालं नाही, पण तुमची गाडी तुटली. त्यामुळे प्रत्येकाने भक्ती मार्गात यावं, यामुळे तुमचं काहीच नुकसान होत नाही.